नमस्कार, मी श्रीराम हसबनीस. मी सोहम हसबनीस. आम्ही दोघं या आमच्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली अनेक वर्ष मी आर्ट आणि डिझाईन या दोन्ही क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि या दरम्यान आलेला अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी म्हणून हा चॅनल आम्ही सुरू केला आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी ऐकायला मिळणार आहेत व्हिज्युअल आर्ट रिलेटेड, आणि म्हणूनच माझा मुलगा सोहम हा देखील या चॅनलमध्ये माझ्यासोबत डिस्कशनमध्ये असणार आहे, कारण तोही व्हिज्युअल आर्टमध्ये शेवटच्या वर्षामध्ये शिकतोय. आम्ही दोघं या आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आम्ही असेच वेगवेगळ्या टॉपिक्सवरती बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये चित्रकार महाराष्ट्रातले असतील, देशातले, परदेशातले असे अनेक चित्रकार, त्यांची चित्र, असे बरेचसे इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. त्यामुळे आम्ही दोघं या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मला वाटतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये कलेची सुरुवात कशी होती हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला जसं आठवतं तसं अगदी लहानपणी म्हणजे आपण कागदावरती गिरगटतो किंवा क्रेयॉन्स असतात, स्केच पेन्स असतात, आणि मग हळूहळू वर्गामध्ये सुद्धा चित्रकलेचा विषय सुरू होतो. आणि हे प्रत्येकाचं जवळपास सारखंच असतं, पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या आयुष्याच्या कोपऱ्यामध्ये काही काही गोष्टी दडलेल्या असतात. तर मला जसं आठवतं, आमच्याकडे गीता प्रेस गोरखपूरचं कल्याण हे मासिक दरवर्षी यायचं. दर महिन्याला एक अंक असायचा आणि वार्षिक अंकामध्ये भरपूर चित्र असायची. महिन्याच्या अंकामध्ये रेखाचित्र पण असायची आणि एक कलर चित्र पण असायचं. अर्थातच मायथॉलॉजिकल चित्र असायची. रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापैकी काही चित्र असायची. आणि ती चित्र बघून आपल्याला पण अशी चित्र काढायला यावीत असं वाटायचं. आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून मला आठवतं आहे की अगदी आपल्याकडे लहानपणी ते निळ्या रंगाचा वॉटर कलरचा एक तो बॉक्स असायचा. त्याच्याबरोबर कधीही पॉईंट न येणारा एक ब्रश असायचा, ज्याला कधीच पॉईंट येत नसायचा. आणि तो असा म्हणजे पाणी घेऊन त्याच्यावर बाजूला रंग करायचा आणि मग ते चित्र रंगवायचं. असा तो एक प्रवास होता. तर त्यावेळेला मी काढलेलं चित्र, माझे वडील सेकंडरी स्कूलमध्ये संस्कृत शिकवत असत आणि त्यावेळेला त्यांच्या स्कूलमध्ये परीट सर म्हणून होते, ते ड्रॉइंग टीचर होते. आणि एकदा ते घरी आलेले असताना त्यांना मी माझं चित्र दाखवलं होतं आणि त्यांना ते इतकं आवडलं होतं. तर त्यांनी त्यावेळेला मला वॉटर कलरच्या ट्यूब्सचा सेट मला गिफ्ट दिला होता. म्हणजे आपल्याला लहानपणी आईवडिलांच्याकडून खेळणी मिळतात, आवडत्या गोष्टी मिळतात, पुस्तकं मिळतात, पण तरीसुद्धा ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं, तर अशी एखादी गोष्ट आपल्याला जर मिळाली तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो. आणि मग चित्र काढत राहिलो. नंतर हायस्कूल डेजमध्ये आम्हाला सासवडी सर म्हणून होते, तर ते वेगवेगळ्या चित्रकलेच्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला सांगायचे. आणि हे करत असताना ड्रॉइंग करत राहिलो, ड्रॉइंग शिकत राहिलो. मग सगळेजण ज्याप्रमाणे एलिमेंटरी इंटरमिजिएटचे एक्झाम्स देतात त्या द्यायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला फ्रँकली स्पीकिंग मला अगदी काही चांगली ग्रेड वगैरे नव्हती, पण पास झालो होतो. आणि मग पुढे मात्र म्हणजे ज्या वेळेला हायर एज्युकेशनचा विषय झाला, तर त्यावेळेला माझ्या मावशीने मला सजेस्ट केलं की तुझं ड्रॉइंग जर तुला आवडतं करायला, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उच्च शिक्षण घेता येऊ शकतं. हा विषय माझ्यासाठी नवीनच होता. म्हणजे आपल्याला चित्रकलेमध्येच आपल्याला कॉलेजमध्ये विषय असू शकतो पूर्ण वेळ चित्रकलेचा, तर हे सुद्धा माझ्यासाठी नवीन होतं. आणि मग पुढे आर्ट कॉलेज जॉईन केलं मी, GD आर्ट, ॲप्लाइड आर्ट कंप्लीट केलं. तर एकंदरीत हा सगळा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये आपल्या लहानपणच्या ज्या आठवणी असतात त्या कुठेतरी आपल्या मनामध्ये अगदी पक्क्या झालेल्या असतात. सुट्टीच्या वेळेला आम्ही बत्ती शिराळ्याला जायचो. तर तिथे काळशीकर नावाचे एक पेंटर होते आणि त्यांचं असं दुकान वगैरे मी काही पाहिलं नव्हतं, पण कुणाकडे घरी एखाद्याकडे मुंज असेल, एखाद्याकडे लग्न असेल, तर त्यावेळेला अख्खं घर रंगवलेलं असायचं आणि त्या जुन्या मातीच्या भिंती आणि मग त्याच्यावरती ब्रशने लिहायचं. कार्य म्हटल्यानंतर सगळ्या भिंती नव्याने रंगवलेल्या असायच्या. तर त्यावेळेला ते काळशीकर पेंटर अगदी अशा एका ब्रशच्या फटकाऱ्यामध्ये एक नीळ असायची
एक त्याच्यानंतर एक ऑरेंज कलर असायचा, एक येलो कलर असायचा आणि अगदी अशा मोजक्या 3-4 शेड्समध्ये ते गणपतीचं स्केच करायचे, सनईचा उडघाडा वाजवणाऱ्याचं त्यांच्या स्केच हातात ते करायचं. बसलेलं असतं अगदी, म्हणजे प्रॅक्टिस करून करून. एक्झॅक्टली. पण त्याच्यामध्ये इतका गोडवा असायचा, म्हणजे सिम्पल स्ट्रोक्समध्ये सुद्धा ते इतकं छान हे करायचे, स्केच करायचे. महत्वाचं स्किल आहे ते. आणि म्हणजे हे करून घ्यावंसं वाटणं, म्हणजे आता सगळीच कार्य कार्यालयामध्ये होतात, त्यामुळे घरी अशी स्केचेस आपल्याला कोणीतरी आपल्या घरी येतं आहे आणि आपल्या घरातल्या भिंतीवरती स्केच करतं आहे किंवा ड्रॉइंग करतं आहे, हेच किती दुर्मिळ गोष्ट आहे. परत यायला पाहिजे हे. येस. म्हणजे आता फार तर लोक काय करतात की चांगल्या लॅमिनेटचा एखादा टेक्स्चर तरी लावतात किंवा वॉलपेपर लावतात फार तर. पण एखाद्या आर्टिस्टकडून आपल्या घरामध्ये एखाद्या छान वॉलवरती ड्रॉइंग करून घेणं हे किती इंटरेस्टिंग आहे. तर हे झालं माझ्या लहानपणच्या चित्रकलेच्या अनुभवाबद्दल. तर मी पाहिलेलं आहे की तू सुद्धा अगदीच लहानपणापासून जशी माझी सुरुवात झाली तसं तू सुद्धा कधी भिंतीवरती, फरशीवर आणि कागदावरती तू क्रेयॉननी चित्र काढायला लागलास. तू काय सांगशील तुझ्या आठवणींच्या बद्दल? अगदी मला आठवतंय 4 वर्षाचा वगैरे असेल, आपल्याकडे फोटो येतो जुना, त्याच्यामध्ये मी फरशीवर बसलोय, कागद आहे समोर, क्रेयॉन्स असे इकडे तिकडे पडलेत आणि त्याच्यावरती एक वाघाचं चित्र मी काढतोय आणि माझं कुठलं तरी खेळणं माझ्या मागे कुठेतरी खेळता खेळता असंच पडून गेलेलं आहे. तो फोटो मला आठवतो या टॉपिक बद्दल बोलताना. तर सुरुवात ऑफकोर्स तुझ्या इन्फ्लुएन्सच्या खालीच झाली आणि तो इन्फ्लुएन्स जसं जसं मी शाळेत गेलो तसं त्या इन्फ्लुएन्सला वाढवत मला तिथे पण हेल्प झाली या वातावरणाची. कारण काय, पेन्सिल, पेन हे सगळे जरी मीडियम्स यूज करत असलो आपण, तरी शाळेमध्ये गेल्यानंतर लहान मुलांना ज्या पद्धतीने आर्टकडे फोकस त्यांचा दिला जातो किंवा त्यांना काही सेशन्स त्यांचे असतात, काही क्लासेस असतात, तसं आम्हाला सुद्धा आर्ट क्लासेस शाळेमध्ये असायचे. तिथे माझे लाडके आचार्य सर मला भेटले आणि त्यांचा खूप छान गायडन्स मला मिळाला. इवन मी नंतर एलिमेंटरी इंटरमिजिएट दिली. तर असं करत करत पुढे 10वी आली, मग थोडा अभ्यास वाढला. तरी मला अजून आठवत आहे, माझ्या बोर्ड एक्झामच्या आधीच्या दिवशी सुद्धा मी खिडकीत बसून लँडस्केप केलेलं मला लक्षात आहे. माझं हे ठरलेलं होतं की मला चित्र काढायचं आहे. फक्त काय झालं, जसं 10वी संपली आणि कोविड-19 सुरू झाला, त्याच्यानंतर सगळं बंद होतं, आपण सगळे घरी होतो. त्या फेजमध्ये माझ्यातला खरा आर्ट स्टुडंट माझ्या समोर आला असं मला म्हणायला आवडेल. कारण तोपर्यंत मी चित्र काढत होतो, पण 11वी-12वी माझी लॉकडाऊनमध्येच गेली. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये काय झालं, मला माझ्या आर्टकडे एका वेगळ्या अँगलनी बघायला वेळ मिळाला. म्हणजे काय म्हणू तर सिरियसनेस थोडा अजून वाढला. म्हणजे शाळेच्या अभ्यासाच्या आणि सगळ्या रुटीनमध्ये करत होतो मी, चित्र काढत होतो, पण ॲज अ करिअर पाथ म्हणून आपण ह्याला घेऊ शकतो ह्याची थोडीशी क्लॅरिटी यायला सुरुवात झाली 10वी नंतर. तर 11वी-12वीमध्ये तर अजून वेळ मिळाला काम करायला. तसं झाल्यानंतर जेव्हा 12वी संपली, त्याच्यानंतर मग ठरवलं बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट्स करायचं. आणि बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट्समध्ये आता 4 वर्ष मी कंप्लीट करत आलो आहे. ही 4 वर्ष तर खूपच सुंदर गेली. म्हणजे आवडत्या वातावरणामध्ये जेव्हा आपल्याला काम करायला मिळतं, तेव्हा ऑफकोर्स आपल्यातल्या माहिती नसलेल्या काही गोष्टी आपल्यासमोर येतात. 4 मित्र आपल्याला नवीन भेटतात, नवीन वातावरण असतं. आपण कधी नव्हे तेव्हा घराबाहेर पडून 4 चौघांमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर काम करत असतो. शिक्षकांचा आपल्याला गायडन्स मिळत असतो. माझ्या कॉलेजच्या पहिल्या का दुसऱ्या वर्षी आमच्या कॉलेज थ्रू एक एक्झिबिशन भरवलं गेलं. तिथे पहिल्यांदा माझं वर्क पब्लिकली डिस्प्ले झालं. असे वेगवेगळे अनुभव मला या 4 वर्षात मिळाले. लहानपणी तुला जशी चित्र आजूबाजूला तुला बघायला मिळाली, म्हणजे मी चित्र काढत होतो, तर तसं माझ्या लहानपणी आजूबाजूला चित्रकार जरी नव्हते तरीसुद्धा एक पुसटची आठवण माझ्या मनामध्ये आहे. ती म्हणजे पंत जांभळीकरांची. जुन्या पिढीतले जुने चित्रकार म्हणून जांभळीकर यांचं नाव अगदी सर्व चित्रकारांना माहिती आहे. तर जांभळीकरांची मुलगी आणि माझी आई ह्या वर्गमैत्रिणी
त्यामुळे मला अगदी पुसटशी कल्पना आहे की माझं आजोळ सांगलीच्या जवळ माधवनगरला आणि अगदी बरोबर एक रस्ता सोडून रस्त्याच्या पलीकडे जांभळीकर राहत असत. आणि तिथे असं जिनावरती चढून गेल्यानंतर एक मोठ्या भिंतीच्या बाजूला एक खिडकी होती, ज्या खिडकीतून प्रकाश आतमध्ये यायचा आणि तिथं त्यांची इजल असायची, त्यावर कॅनव्हास असायचा. आणि माझी आई नेहमी सांगायची की जेवायचं ताट वाढून झालं की त्याच्यावरती दुसरं ताट झाकून वरती आणून ठेवायचं. त्या खिडकीच्या बाजूला अशी एवढी जागा असायची, कारण भिंती रुंद असायच्या, तर तिथं ते ताट ठेवायचं आणि निघून जायचं खाली. त्यांचं हातातलं काम झालं की ते जेवणार, असं होतं. म्हणजे जेवायला चला रे, वाढले रे, असं त्यावेळेला नव्हतं. पण एक ही पुसटशी एक आठवण माझ्या मनामध्ये नक्की आहे. म्हणजे त्यावेळेला मला माहिती नव्हतं की हे जांभळीकर म्हणजे एवढे मोठे जे स्कूलमध्ये शिकलेले मोठे चित्रकार. आणि मग पुढे नंतर मला कळलं की सांगलीला कल्याण शेटे म्हणून जे पोर्ट्रेट आर्टिस्ट होते आणि अतिशय उत्तम पोर्ट्रेट्स त्यांची मी पाहिलेली आहेत, तर त्यांना मार्गदर्शन जांभळीकरांचं मिळालं होतं. असं त्यांच्या घरी पण गेलो होतो ना. येस येस, त्यांची काही स्केचेस आपल्याला बघायला मिळाली, आर्टवर्क्स बघायला मिळाली. एनिवेज, आपला विषय असाच सुरू झाला की लहानपणी मिळणारं वातावरण आणि त्या वातावरणामुळे आपल्याला कुठंतरी आपल्याला एक उर्मी अशी मिळते की आपण चित्रकलेत काम करावं. एखाद्याला संगीताचं वातावरण मिळालं तर त्याला असं वाटतं की आपण काहीतरी गावं, आपण एखादं वाद्य वाजवावं. तर हे वातावरणाचा फार मोठा भाग याच्यामध्ये असतो. प्रत्येकाला असं वातावरण मिळू शकतं का? शाळेमध्ये कला शिक्षक त्यांच्या परीने प्रयत्न करतच असतात, परंतु तरी देखील आपल्या अवतीभोवती म्हणजे आपल्या शहरामध्ये जर काही आर्ट गॅलरीज असतील तर त्या आपल्याला आठवड्यातून 15 दिवसातून एकदा एखादा शो बघण्यासाठी मुलांना बरोबर घेऊन जावं, तिथे चित्र दाखवावीत. ही परंपरा रुजणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला जर चित्रशिल्प भरपूर बघायला मिळाली तर आपल्याला कुठेतरी त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि त्यातूनच पुढे भविष्यामध्ये काही चांगले चित्रकार निर्माण होऊ शकतात. आज आपल्याकडे सुदैवाने बऱ्यापैकी आर्ट स्कूल्स आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी शिकतात. पण तरीसुद्धा ज्याच्याकडे थोडंसं पेशन्स आहे तर त्यांनी जर सातत्याने काम केलं तर तो फाईन आर्टिस्ट म्हणून सुद्धा आजसुद्धा चांगलं काम करू शकतो. आणि कालांतराने त्याचंसुद्धा नाव होतं, त्याच्या कलेला एक मागणी निर्माण होते आणि एक चांगल्या दर्जाने तो आपलं स्थान मिळवू शकतो असं मला वाटतं. लहानपणीची अजून एक गोष्ट आठवते मला. जॉन फर्नांडिस यांनी केलेली बुक इलस्ट्रेशन्स आठवतात, स्टोरी बुक्स आठवतात. त्यांचासुद्धा खूप मेजर रोल आहे मी व्हिज्युअल आर्टकडे जाण्याचा. कारण ती चित्र इतकी अप्रतिम होती की ती बघून कोणालाही असं मला काढता यायला पाहिजे असं नक्कीच वाटेल. अशी ती सुरुवात झाली. तर स्टोरी बुक्स या माझ्या जनरेशनपर्यंत बऱ्यापैकी वाचल्या जायच्या, पण आता कुठेतरी लहान मुलांकडे बघितल्यानंतर, म्हणजे माझ्यापेक्षा जी अजून छोटी छोटी लहान मुलं आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला वाटतं की त्यांचं स्टोरी बुक्सकडे जाणं थोडं कमी झालं आहे फोनमुळे. आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण थोडे फोनमध्ये आता बिझी झालो आहे, स्क्रीन टाईम वाढला आहे. तर इथे मला असं वाटतं की या फेजमध्ये लहान मुलांना व्हिज्युअल आर्टकडे ॲट्रॅक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एवढ्या कमी वयामध्ये जर त्यांचा स्क्रीन टाईम वाढत असेल तर त्यांच्या डोळ्यांवरती त्यांचा निगेटिव्ह परिणाम होणारच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहानपणी आपण सगळ्यांनी चित्र काढलेली आहेत. आपण सगळे लहान असताना क्रेयॉन्स वापरून सगळीकडे ड्रॉइंग केलेली आहेत. पण मग तोच सेन्स पुढे कसा जातो, नंतर आपण कसे चित्र काढायचं विसरून जातो. ही जशी सुरुवात प्रत्येक लहान मुलाची होते ती अजून सुद्धा आत्ताच्या लहान मुलांना परत त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे आपण. हे पालकांचं काम आहे. बरोबर. आणि फॉर्च्युनेटली बरेचसे पॅरेंट्स आता हॉबी वाढवण्याकडे लहान मुलांना अट्रॅक्ट करतात की त्यांना कुठलीतरी हॉबी, पियानो, व्हायोलिन किंवा असे कुठले तरी इन्स्ट्रुमेंट शिकवणं किंवा डान्स, असे बरेचसे हॉबीज आता वाढतात. पण ह्याच्या सगळ्यांबरोबर व्हिज्युअल आर्ट हे जास्त काय म्हणूयात स्वतःला हरवून जाण्यासाठी खूप सोपं माध्यम वाटतं मला. म्हणजे बाकी काही शिकताना आपण थोडंसं लक्ष देऊन की मी बरोबर करतोय की नाही, मग कोण माझ्याकडे बघताय की नाही, या गोष्टींचं थोडंफार प्रेशर लहान मुलांवर असेल. पण चित्र काढताना कसं, लहान मुलांना चित्र काढताना तुम्ही कधीही बघा ते हरवलेले असतात.
त्यांचं लक्षच नसतं आजूबाजूला, कारण ते जे कागदावरती करताय तिथेच त्यांचं 100% लक्ष असतं. ही गोष्ट किती सुंदर आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्हिज्युअल आर्टला लहान मुलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. तुम्ही कमेंट्स देखील करू शकता आणि आमचा हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार. नमस्कार.